जय श्रीराम सगळ्यांना। तर थंबनेल बघून सर्वांना समजलंच असेल की आज आपल्याला कुठला विषय बोलायचा आहे। तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा। आणि माझं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे। तर त्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, तेही चॅनल नक्की बघा। मी घरच्या घरी राहून तुमचे जुने आजार बरे करू शकता। काही अडचणी आल्या तर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। चला मेन मुद्द्याकडे वळूया आता। तर माझे जेव्हा म्हणजे सेकंड इयरला होते मी, तर तेव्हा मला टायफॉइड झाला होता। टायफॉइड इतकं सिव्हिअर टायफॉइड होता ना, तो गॅस्ट्रायटिस आणि टायफॉइड दोन्ही आजार ॲट अ टाइम मला झाले होते। खूप भयानक त्रास होत होता, खूप भयानक वेदना होत होत्या, पोटामध्ये देखील टेम्परेचर देखील होतं टायफॉइडचं, पाय देखील भयानक दुखत होते, ॲडमिट होते, हॉस्पिटलाइज होते मी बरेच दिवस। आणि बाहेरचं खाण्यापिण्यामुळे झालं होतं, म्हणजे मेसचं जे खातो आपण हॉस्टेलला असताना मेसचं खाण्यात पिण्यात वगैरे आलं होतं माझं, तर त्याच्यामुळे मी भयानक आजारी पडलेले। आणि नेमकं माझी 1-1.5 महिन्यावरती परीक्षा आली होती सेकंड इयरची। आणि तेव्हा काय झालेलं की स्टडी वगैरे व्यवस्थित झाला होता, पण म्हणावं तसं रिव्हिजन, तसं म्हणावं तसं स्टडी वगैरे अजिबात नव्हता झालेला माझं, खरंच सांगते। कारण मेडिकलचं स्टडी खूप हार्ड असतं, खूप टफ असते। BHMS झालेलं आहे माझं, पण BHMS जरी झालेलं असलं तरी MBBSचे वगैरे सब्जेक्ट आहेत आम्हाला, क्लिनिकल सब्जेक्ट प्रचंड प्रमाणामध्ये अवघड विषय होते ते, एकदम असे हार्ड जायचे सगळे क्लिनिकल जे सब्जेक्ट होते ते। त्यावेळेस माझे 3 विषय निघाले, 4 पैकी 3 विषय निघाले। जे अवघड विषय आहेत ते सगळे विषय निघून गेले। जे सोपा विषय आहे तोच विषय माझा 14 मार्काने बॅक होता। खरंच सांगते, ही सत्य घटना आहे। मी मेसाई मातेचं मंदिर आहे, मी ब्लॉग या 2 व्हिडिओच्या आधी हा ब्लॉग एक शेअर केलेला आहे। खूप चमत्कारिक मंदिर आहे ते देवीचं। आणि थोडंसं म्हणजे मी एक्झाम वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही नेहमी त्या देवीला जातो। आम्हाला फळ मिळू दे ना तर न मिळू दे, आम्ही त्या देवीला जातो, आधीपासूनच जातो। तर तेव्हा काय झालं होतं की माझं जे विषय मी बोलले की माझा स्टडी वगैरे व्यवस्थित झालेला नव्हता, तरी सुद्धा मी परीक्षा दिलेली आहे। आणि टेम्परेचर देखील खूप होतं, तशाच याच्यामध्ये मी एक्झाम वगैरे दिली होती तिथं एक्झाम सेंटरला जाऊन। एक्झाम सेंटर देखील खूप लांब आलं होतं आमचं, म्हणजे टोटल 74 किलोमीटर इथून होतं, म्हणजे 74 किलोमीटर रोज रनिंग व्हायचं आमचं। येऊन जाणं 74 किलोमीटर, येणं 74 किलोमीटर, तर असं रनिंग व्हायचं आमचं येणं जाणं। तर तेव्हा काय झालं होतं, मी देवीला बोलले हात जोडून की मी काही मुद्दामून अभ्यास नाही केला, असं नाही झालेलं माझ्याकडून, खरंच चूक झाली, मी आजारी पडले, तब्येतीची काळजी मला नीट घेता आली नाही, मला या संकटातून मुक्त कर। तर माझे 3 अवघड जे सब्जेक्ट होते, क्लिनिकल बेसिसवरचे 2 आणि होमिओपॅथिकचे प्रॉपर 1 सब्जेक्ट, तिन्ही सब्जेक्ट माझ्या काठावरती निघाले अक्षरशः। खूप अवघड पेपर गेले होते, स्टडी प्रॉपर नव्हता माझा, कारण आजारी असल्यामुळे एकदम तापामध्ये कसं आपल्याला त्रास होतो ना, तसा त्रास व्हायला लागला होता मला। तर माझ्याकडे एक कारण होतं की मी आजारी होते त्याच्यामुळे, तर देवाने माझं ते गराणं ऐकलं आणि माझे 3चे 3 विषय तेव्हा क्लिअर झाले। आणि एक जो विषय होता अवघड, सोपाच होता तो विषय, तो सेकंड अटेम्प्टला मी दिला विषय। 2 महिन्यानंतर एक्झाम असते, तर तेव्हा तो सब्जेक्टचा पेपर स्टडी करून व्यवस्थित दिला आणि चांगल्या मार्काने मी पास झाले। 67 का काहीतरी मार्क आहेत, आणि 67 मार्क म्हणजे खूप झाले मेडिकलमध्ये, अक्षरशः 100 पैकी 50ला पासिंग असतं आमचं। तर 50 मार्क म्हणजे 67 मार्क्स पडले मला त्या सब्जेक्टला, चांगल्या मार्काने माझा तो विषय निघाला। तर हे असे चमत्कार होतात, पण माझ्याकडे कारण होतं की मी वीक होते, माझ्याकडे स्टडी वगैरे नव्हता व्यवस्थित। आपण जर अंगमस्तीनं जर कुठल्या गोष्टी केल्या, कुठल्या गोष्टी काही झाल्या, तर देव आपल्याला साथ देत नाही। त्याच्यामुळे विचार करून देवाला बोलत जा, देवाला सगळ्या गोष्टी माहिती असतात, विचार करून देवाला सांगत जा। चमत्कार होतात, देवावरती विश्वास ठेवा, पूर्ण समर्पण करा देवाला। तर अजून कोणाला काही अनुभव स्वतःचे शेअर करायचे असतील, कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता, तर मी तो अनुभव तुमचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये यूट्यूबवरती शेअर करेन सगळ्यांसोबत। नाव गाव सांगायचं नसेल तरी चालेल, फक्त तुम्हाला काय काय अनुभव आले असतील देवांचे, कुठल्याही देवी देवतांचे तुम्ही सांगू शकता। आणि माझं इंस्टाग्रामला देखील आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून आयडी आहे इंस्टाग्रामला, तर तिथं देखील मी तुमचा अनुभव नक्कीच शेअर करेन। आधी देखील मी हनुमान चालीसाचा पाठ कसा करायचा, त्याचे अनुभव कसे असतात, काय काय त्याला विधी आहे, सगळ्या गोष्टी मी आधीच्या 2 व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, तेही व्हिडिओज तुम्ही नक्की बघा। व्हिडिओला शेअर देखील करा, कोणी तुमच्या जवळचं आसपास जरी अडचणीत असेल तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा। हनुमान चालीसाचं पाठ देखील मी याआधी कसं करायचं ते सांगितलंय, तो देखील त्यांना व्हिडिओ दाखवा। त्याच्यामुळे काही बरेच संकट जे असतील ते दूर होण्यास मदत होईल, ज्या कठीणाई येतात त्या देखील दूर होतील। पण देवाचं जर तुम्ही काही करत असाल तर नॉनव्हेजचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे, त्याच्याशिवाय कुठलाच देव तुम्हाला साथ देणार नाही। हे बघा कसं असं, स्टडी केलं की माणूस पास होतो, अभ्यास केला की विद्यार्थी पास होतो, ठीक आहे पास होशील तू, पण त्याच्यानंतर तुला जे जॉब लागेल, तुम्हाला जे नोकरी लागेल, त्या नोकरीमध्ये तुम्हाला टिकून राहणं, तुमचं आरोग्य नीट राहणं, फॅमिली डिस्टर्बन्स, या सगळ्या गोष्टी होत राहणार।
त्याच्यामुळे कधीही देवाचं कुठल्याही गोष्टी करताना नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद करावे लागते. नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद करा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.